Life is a winding road, no telling where it goes. Driving through days and nights, won't stop for traffic lights. And I really wanna know, really wanna know. आज संध्याकाळी व्लॉगिंगला स्टार्ट करते. संध्याकाळचा स्वयंपाक बनवते आणि स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे माझ्या आवडीचं बेसन, बाजरीची भाकरी आणि भात. आणि हो, हळदी कुंकवाला सुद्धा जायचं आहे. तर आज पहाटे मी उठलीच नाही. पहाटे उठण्यासाठी खरंच खूप स्ट्रगल करावं लागतं, खूपच. त्या संदर्भात मी बरंचसं काही वाचन करत असते, स्वतःला मोटिवेटही करत असते. आपल्याला माहिती आहे, बऱ्याच वेळा आपल्या वाचनात हे आलं आहे की इतिहासामध्ये जी काही सर्व महान व्यक्तिमत्व होऊन गेली त्यांना, म्हणजे त्या सर्वांनाच लवकर उठण्याची ही एक कॉमन सवय होती. आजच्या जगामध्ये सुद्धा अशी बरीचशी प्रसिद्ध लोकं आहेत की जी पहाटे लवकर उठतात, ज्यांच्याकडून आपण मोटिवेशन घेऊ शकतो. तसंच एक व्यक्तिमत्व आहे, स्टारबक्सचे CEO, म्हणजे ते होते 2023पर्यंत ते CEO होते, हॉवर्ड शुल्ट्झ. ते काय म्हणतात माहिती आहे, मी दररोज पहाटे 4:30 वाजता उठतो आणि माझ्या 3 पाळीव कुत्र्यांना फिरायला सुद्धा घेऊन जातो आणि व्यायामही करतो. आणि त्याहून अधिक म्हणजे साधारणपणे 5:45 वाजता मी माझ्यासाठी आणि माझ्या पत्नीसाठी कॉफी करतो बघा. आणि एवढं सगळं करून शुल्ट्झ सकाळी 6 वाजता ऑफिसला सुद्धा जातात. इतकं जर का ही लोकं करू शकत असतील तर आपण का नाही? हे असं ना, सतत मी वेगळं वेगळं काहीतरी वाचत असते आणि स्वतःला मोटिवेट करत असते. आणि मी पहाटे उठतही असते, जे तुम्ही व्लॉगमधून बघत असता. पण मला ना अगदी कन्सिस्टंट राहायचं आहे या गोष्टीमध्ये. तेच होत नाही आहे माझ्याकडून. खरं सांगायचं झालं तर मला ना ही सवय कधी कधी खूप कठीण वाटते, कारण मला ना झोपायला खूप आवडतं. तरी पण मी ज्या दिवशी लवकर उठते त्या दिवशी मला हे अगदी जाणवतं की सगळी दिवसभराची कामं खूप म्हणजे खूप ॲक्टिवली करते मी. आणि असं वाटतं आपण जगाच्या पुढं आहोत एक पाऊल. शांत आणि जे काही स्टेबल मन असतं आपलं, त्यामुळं ना ऑटोमॅटिकच एक जिंकलेल्याची भावना येत असते. आता हे सारं मी इथं का सांगते आहे, आज मी उठले नाही आणि माझं मन ना खूप नाराज झालं. असं होतं ना आपल्याला की आपण ना एखादी सवय आत्मसात करत असतो आणि एखाद्या दिवशी जर का चुकून ब्रेक लागला तर दिवस अगदी त्या विचारामध्ये जातो की मी का नाही उठले, कसं काय झोपून राहिले. बोल्ड अँड डिटरमाइन, द वेबसाईट फॉर विनर्स या अगदी सुप्रसिद्ध ब्लॉगचा रायटर विक्टर प्राइड हे काय म्हणतात माहिती आहे? ते म्हणतात की ज्यांना अगदी जबरदस्त जीवन जगायचं आहे की नाही, स्वतःमध्ये काहीतरी बदल करायचं आहे, एक छानसं आयुष्य जगायचं आहे, त्यांनी नक्कीच हा एकदा व्लॉग वाचा. त्यांचं असं म्हणणं आहे की सकाळच्या शिस्तबद्ध दिनक्रमामुळे त्यांच्या चांगल्या दिवसाची चांगली सुरुवात होते. सकाळची चांगली सुरुवात ही तुमचा दिवस चांगलाच करणार, वाईट सुरुवात तुमचा दिवस वाईट घालवते. म्हणून तुमचा दिवस नेहमी चांगल्या प्रकारे सुरू करा, असं त्यांचं म्हणणं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुम्हा सर्वांच्या एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर हळदी कुंकवाला निघाली आहे. रोज हळदी कुंकू असतं, पण मी गेलेच नाही बऱ्याच हळदी कुंकवांना माझ्या इश्यूमुळे. आज निघाली आहे तर तिथलीही काही क्षण मी तुमच्यासोबत शेअर करते. चला बघा, स्वतःहून व्हिडिओ काढा म्हणणाऱ्या मैत्रिणी भेटल्या. हाय 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 हाय, कविता हाय कर, शीतल हाय. कुणी राहिला का? श्री राहिला श्री हाय कर, हाय. स्वयंपाक आवरला आणि पटकन स्वतःचं आवरून मी आता सोसायटीतीलच मैत्रीण रुपाली हिच्या घरी हळदी कुंकवासाठी आली आहे. या रुपालीची थोडीशी गंमत करत होते मी. ही वयानं माझ्यापेक्षा मोठी आहे, पण तरीसुद्धा मी मोठी आहे असं समजून तिला आशीर्वाद देत होते. पाया पडून घेतलं मी तिच्याकडून. कोणाकडे? शाणे त्या ताईंनी सांगू दे ना. ऐक ना, गारवा घेऊन अगोदरच येते बघ. हा काय करंजी आणायचे का रव्याचे लाडू, बाजरीच्या भाकरी.
भेटतंय, काहीतरी वेगळं बघायला भेटतंय. हिरोईन आमची ही दिवसेंदिवस फॅट टू फिट होत चाललेली हिरोईन. असं तूच कॅप्शन ठेवलं होतं. आणि ते इतकं आवडलंय मला की मी तुझा क्लास जॉईन करतेय. व्हेरी गुड, थँक्यू. 1 तारखेपासून 9 ते 9ची बॅच. कर. मी तुझ्या मॅडमला कॉल पण केला. आता काही जणींना असं वाटेल काय ही सतत कोणते कोणते क्लास जॉईन करत असते. तर माझं ना जे काही मला 3-4 किलो वेट कमी करायचं आहे ते कोणत्याच एक्सरसाइजनी होत नाही आहे कमी, पण स्टेबल आहे मात्र. हां, वेट वाढत नाही आहे बिलकुल, पण ते जे काही 4 किलो कमी करायचं आहे ना त्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न. आणि ही आहे ईशा, जिच्या घरी मी आता हळदी कुंकवासाठी आली आहे. ईशा आणि रुपाली या दोघींचं आज हळदी कुंकू होतं. ईशाने आज साऊथ इंडियन लुक केला होता. मस्त दिसतीये ना, अगदीच छान. ही जी ईशा पाहिली ना आपण, ती स्वतः, तिचे मिस्टर आणि तिचा मुलगा खूप छान बॅडमिंटन खेळतात. या साऱ्या ट्रॉफीज मात्र तिच्या मुलाच्या म्हणजेच ओजसच्या आहेत. चला मी त्याचीही ओळख करून देते तुम्हाला. ट्रॉफीज आपण पाहिल्या ना, तर हा आहे तो ओजस. याच्या ट्रॉफीज आहेत त्या सगळ्या. हा बोल, काय बोलत होता तू? रँक किती आला? अंडर-11चा 9th रँक आणि अंडर-9चा 3rd रँक. वाव, पुण्यात ना, अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये. वाव, कधी शिकला रे तू एवढं? कॉंग्रॅच्युलेशन बेटा. चलो पार्टी करेंगे. कॉंग्रॅच्युलेशन. एक ट्रॉफी घेऊन जाऊ. शोकेस पण बनवायला. हो ना. आमच्याकडे बनलेलं आहे तर मी घेऊन जाते. हा, बाय. पावणे 9 वाजले हळदी कुंकू करून घरी परत यायला. आल्यानंतर मात्र पटकन जेवण करून घेतलं, कारण खूपच उशीर झाला होता जेवायला. सूर्यास्ताच्या अगोदर जेवायचं वेट कमी करायचं असेल तर. हे सगळं कळतं बरं का, पण वळत काहीच नाही. स्वयंपाक केला आणि घाईघाईत निघून गेले मी. आहोनी आणि प्रितिशने जेवण करून घेतलंय, कारण त्यांना इतकी भूक लागलेली असते की पहिल्यांदा ऑफिसमधून आल्यानंतर अगदी घरात कशाचा सुगंध येतोय, काय बनलंय, आणि पहिलं किचनमध्ये येऊन पाहायचं की स्वयंपाक बनलाय की नाही, मग हुश्श करायचं. तर त्यांचं जेवण झालंय, मी जेवले, थोडा वेळ आराम केला. जेवल्यानंतर पटकन कामाला नाही लागावं असं वाटत. तुम्हालाही होतं का हो असं? नक्की कॉमेंट करून सांगा मला. आणि त्यानंतर हा ओटा आवरायला घेतेय. बघा किती सारा पसारा मी ठेवून गेले होते तसाच. रोजच पहाटे लवकर उठायचं असेल आणि ही सवय अगदी आत्मसात करायची असेल तर विक्टर प्राइड म्हणतात की 3C मॉर्निंग रुटीन फॉलो करा. आता 3C मॉर्निंग रुटीन म्हणजे काय, तर कॉफी, कार्डिओ आणि कोल्ड शॉवर्स. कोल्ड शॉवर्स तर काही जमणार नाही आपल्याला, अर्थात कॉफी, व्यायाम आणि थंड पाण्याची अंघोळ. 3Cमुळे काय होतं तर मूड चांगला राहतो, आपल्या शरीराची कार्यक्षमता म्हणजेच मेटाबॉलिझम वाढायला मदत होते आणि मेंदूची क्षमता वाढते. ते म्हणतात की हे 3C रुटीन जर का तुम्ही पाळलं तर तुम्हाला उत्साही वाटणार नाही असं होऊच शकत नाही. उठा, थोडी कॉफी घ्या, तुमचा व्यायाम करा, थंड पाण्याने अंघोळ करा, सगळा आळस झटकून टाका आणि ताजे तवाने व्हा. आता यामधलं हे सारं आपण अगदी तंतोतंत फॉलो करायला हवं असं आहे का? नाही. तर कंटाळवाणा दिवस चांगला करण्यासाठी आपण आपल्या पद्धतीचे काही प्रयोग करूही शकतो. कॉफीच्या ऐवजी गरम पाणी पिऊन सुद्धा आपण दिवसाची सुरुवात करू शकतो. आणि कॉफी आवडत असेल तर कॉफी घ्यायला काहीच हरकत नाही. सगळं खरं आहे हो, सगळं कळतंय, पण ज्या काही चांगल्या गोष्टी आपण करायचा प्रयत्न करतो त्यामध्ये नियमितता असणं गरजेचं आहे की नाही. किचन ओट्यावरचा सारा पसारा मी ड्राय बाल्कनीतील सिंकमध्ये नेऊन ठेवला. आता ही ड्राय बाल्कनी आहे म्हणून बरं आहे की किचन अगदी स्वच्छ राहतं, टापटीप. सकाळी कविता येते म्हणजेच माझी हाऊस हेल्पर, म्हणून एक लोड नाही त्या भांड्याचा. नाहीतर मला हे सगळं सोडून पहिल्यांदा भांडी धुवून घ्यावी लागली असती. तसं तर मला भांडी धुवायला आवडतं. मला असं वाटतं भांडी धुण्याने सुद्धा स्ट्रेस हलका होतो, बरं वाटतं. आणि हे बघा, या ज्या काही पालेभाज्या आत्ता आज घेऊन आले त्या अशा मी ठेवून देते फ्रीजला, कारण रात्रीच्या वेळेला जर का याने मी निवडत राहिले तर किती सारा वेळ जाईल माझा, मग झोपायला लेट होईल, मग अर्थातच सकाळी उठायला पुन्हा लेट. ही सारी धडपड आहे ना ही कामाची, पटपट कामं आवरण्याची, ही सकाळी लवकर उठण्यासाठीची आहे. बेसन बनवताना लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर कुटण्यासाठी या दगडी उखळाचा मी आवर्जून वापर करते.
अशा पद्धतीनं तो ताजा ताजा बनवलेला मिरचीचा ठेचा वापरून जे काही आपण पिठलं बनवतो ना, ते खरंच टेस्टी लागतं. करून बघा एकदा. आणि हे सारं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी किचन ओटा क्लीन करणं. रोज घड्याळाच्या गजराचं बटन बंद करायचं आणि अजून थोडंसं झोपू असं मनाच्या आवाजाकडं बघायचं आणि मग दिवस आळसात घालवायचा. त्यापेक्षा या मनाच्या आवाजाकडं जर का आपण दुर्लक्ष केलं आणि उठलो पटकन तर मात्र दिवस अगदीच छान जाईल. म्हणूनच तुम्ही सुद्धा इथून पुढे घड्याळाच्या गजराचं बटन बंद करायच्या आधी 2दा विचार करा. आपल्या झोपेवर विजय मिळवा. मीही मिळवतीये. हळूहळू स्टेप बाय स्टेप सुरू आहे आणि तुम्ही ते पाहतच आहात व्लॉगमध्ये. चला मग याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते. पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.